नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या स्वायत्त संस्था म्हणजेच आरटी, बार्टी, सारथी, महाज्योती अशा वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून पीएचडी धारक विद्यार्थ्यांसाठी संशोधन करण्यासाठी म्हणून फेलोशिप योजना चालू करण्यात आली। त्यापैकी असलेली महत्त्वाची योजना म्हणजे आरटी। मागच्याच वर्षीपासून सुरू झालेली आरटी योजना म्हणजेच अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, जी मातंग समाज आणि तत्सम इतर जातीतील 9 जाती म्हणजे एकंदरीत 10 जातीतील ही योजना या जातीसाठी आहे। तर अण्णाभाऊ साठे संशोधन संस्था आणि प्रशिक्षण संस्था जे म्हणजे आरटी, या आरटीच्या वतीनं पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अशी सुवर्ण संधी आहे। कारण ज्या विद्यार्थ्याचं पीएचडीसाठी रजिस्ट्रेशन झालेले आहे, सेट, नेट आणि गेट अशा परीक्षा उत्तीर्ण आहेत आणि ज्या विद्यार्थ्याचं पीएचडी रजिस्ट्रेशन झालेले आहे म्हणजेच नोंदणी पूर्ण झालेली आहे, असे 2023, 2024 आणि 2025 या 3 वर्षातील विद्यार्थ्यांसाठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची अण्णाभाऊ साठे फेलोशिप योजना आता आरटीनं चालू केलेली आहे। तर या योजनेमधून लाखो रुपयाची अशी दर महिन्याला वर्षासाठीची असलेली योजना तुम्हाला संशोधन करण्यासाठी, वेगवेगळ्या विषयाला उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अशी ही महत्त्वाची फेलोशिप योजना आहे। तर या आरटीच्या योजनेमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे कोणते निकष आहेत, त्याला कोणकोणत्या पद्धतीचे महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत आणि कोणती पात्रता यायला लागतं आणि दर महिन्याला किती रुपयाची फेलोशिप तुम्हाला मिळतं, या संदर्भामधला सर्व एकंदरीत माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। ओके, तर पहा, पीएचडी विद्यार्थ्यांसाठीची खरं तर ही मोठी संधी अशी आहे। कारण याचं कारण असं, कारण मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सहाय्य हे प्रति महिना या विद्यार्थ्याला मिळत असते। ओके, पुढे महाराष्ट्र शासनाची ही असे हे महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। याचं कारण असं, कारण आजपर्यंत आरटी ही बार्टीमध्ये इन्क्लूड होती, कारण ती स्वतंत्र करून आरटीची स्थापना करण्यात आलेली आहे। मातंग आणि इतर 10 जातीच्या अशा एकंदरीत मिळून या जातीसाठी मांग, मातंग, मादिगा, ओके, अशा वेगवेगळ्या जातीतील विद्यार्थ्यांसाठीची ही महत्त्वाची फेलोशिप योजना आहे। आता ह्याचं ऑनलाईन पद्धतीचं अर्ज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय संशोधन अभिछात्रवृत्ती हे लक्षात ठेवा, 2026 ची ही योजनेचं नाव दिलेले आहे। ओके, आता अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आरटी, आता मुंबईला त्याचं हेडक्वार्टर आहे सध्याचं। ओके, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे ही महत्त्वाची अशी स्वायत्त संस्था आहे। अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थ्यांसाठी योजना आहे। फक्त लक्षात ठेवा की अनुसूचित जातीतील नाही, तर अनुसूचित जातीमधील एकूण 59 जाती आहेत, 59 जातीपैकी फक्त 10 जातीसाठीची ही योजना आहे। ओके, पुढे संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठीची ही महत्त्वाची अशी अभिछात्रवृत्ती ही सुरू करण्यात आलेली आहे। तर ह्या एकूण ज्या तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या एकूण 10 जाती आहेत, तर ह्या 10 जातीसाठीची ही महत्त्वाची फेलोशिप योजना आहे। तर या लक्षात ठेवा, तुम्ही ह्या 10 जातीमध्ये येत असाल तर तुम्हाला आणि पीएचडी साठी तुमची नोंदणी झालेली असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठीची महत्त्वाची योजना आहे, ज्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊन तुम्हाला पीएचडी पण पूर्ण करता येईल आणि संशोधन वृत्तीला तुम्हाला चालना देण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली। मांग, मातंग, मिनी मातंग, दखनी मांग, मांग मांगशी, मादिगा, नंतर त्याच्यानंतर मादिगा गारुडी, राधे मांग, नंतर मांग गारुडी, अशा ह्या एकूण 10 जाती म्हणजे मांग आणि तत्सम इतर असलेल्या मांगाला रिलेटेड असणाऱ्या ह्या जाती, या जातीमधून ह्या योजना चालू करण्यात आलेल्या आहेत। तर आता ह्या एकूण 10 जातीमध्ये जर एखादा विद्यार्थी असेल आणि जो विद्यार्थी पीएचडीला ऍडमिशन केला असेल, बरोबर का नाही, म्हणजे त्याचं नोंदणी पूर्ण झाली असेल, तर शैक्षणिक वर्ष 2023, 24 आणि 25 या वर्षातील प्रतिवर्ष 100 प्रमाणे, लक्षात ठेवा 100 या प्रमाणे संशोधन विद्यार्थी प्रोत्साहन देण्यासाठीची महत्त्वाची योजना महाराष्ट्र शासनाने चालू करण्यात आलेली आहे। ओके, पुढे बघा, आता या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या काही अटी सांगलेल्या आहेत। तुम्हाला ह्या जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल आरटीचा, तर या सर्वात महत्त्वाचं पहिलं निकष आहे की तो अनुसूचित जातीतील असावा, म्हणजेच एससी प्रवर्गातील असावा। एक, पीएचडी साठी कायम नोंदणी म्हणजेच ऍडमिशन कन्फर्म असणं गरजेचं आहे। तुम्ही पीएचडी ज्या विद्यापीठात करताय त्या विद्यापीठामध्ये तुमचं पीएचडी नोंदणी करणं बंधनकारक आहे, तरच तुम्हाला योजनेचा लाभ घेता येतं। 2023 ते 2025 म्हणजे जवळपास 3 वर्षासाठी दरवर्षी, लक्षात ठेवा 23, 24 आणि 25 यामध्ये ज्या विद्यार्थ्याची पीएचडी नोंदणी झालेली आहे अशाच विद्यार्थ्यासाठी, म्हणजे प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा लाभ घेता येतो। ते विद्यापीठ मान्यता प्राप्त असलं पाहिजे, सर्वांना माहित आहे। त्या विद्यापीठानुसार तुम्हाला काय होतं, नोंदणी असणं गरजेचं आहे। संशोधक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात दिली जातं।
उच्च शिक्षणाला यातून चालना मिळतं. सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठीचं खरं ते प्रोत्साहन पण अशी योजना आहे. गुणवत्तापूर्ण संशोधनाला प्राधान्य देण्यासाठी आरटी ही मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेली आहे. ओके, पुढे आता अर्ज कसा करावा, कारण आरटीच्या महत्त्वाच्या त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तो अर्ज करता येतो. ओके, ते अर्ज करण्याचे निकष आहेत. तुम्ही इथं विभाग निवडायचा, अर्ज करायचा, नंतर आवश्यक कागदपत्र जे मागतील त्यानुसार ते अपलोड करायचे आणि अर्ज सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज त्यामध्ये समाविष्ट होतो. आरटीची महत्त्वाची वेबसाईट आहे. ओके, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय होतं, rt.org.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज पूर्णपणे भरता येतो. ओके, ऑनलाईन अर्ज करण्याचं ही fellowship.trti ओके महा.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज वगैरे करता येतो आरटीचा. आता अर्ज सुरू कधीपासून झाला तर 4 ऑगस्ट 2026 पासून तर 3 सप्टेंबर 2026 पर्यंत जवळपास 1 महिना कालावधी तुम्हाला अर्ज करण्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे तुमचे महत्त्वाचे कागदपत्र त्यामध्ये चांगल्या पद्धतीचे अपलोड करून चुकीची माहिती आपल्याकडून भरली जाणार नाही याची दक्षता घेऊन अर्ज हा आरटीकडे तुम्हाला करता येतो. ओके, आता आवश्यक कागदपत्र कोणते आहेत, तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असलं पाहिजे. जे मी एकूण आता 10 जाती सांगितलेली आहेत त्या 10 जातीचं प्रमाणपत्र, कशाचं, जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे. आधार कार्ड, PhD ला जिथं प्रवेश घेतलेले आहे ते प्रवेश घेतलेल्या ठिकाणचं नोंदणी क्रमांक लागतो तुम्हाला, तो अतिशय बंधनकारक आहे. नंतर पुन्हा पदवी आणि पदव्युत्तरच्या नंतरची गुणपत्रिका वगैरे आवश्यक आहे. रहिवासी दाखला, नंतर पुढे संशोधनाचा प्रस्ताव, रिसर्च प्रपोजल हे असणं सुद्धा त्यामध्ये गरजेचं आहे. ओके, आता या योजनेचा लाभ घेतल्यानंतर तुम्हाला महिन्याला मंथली किती रुपये भेटतात वगैरे फेलोशिपसाठी हे पण महत्त्वाचं आहे. ओके, दर महिन्याला तुम्हाला ज्युनियर फेलो म्हणून 37,000 रुपये दर महिना भेटतात आणि त्याचबरोबर HRA हे सुद्धा तुम्हाला जवळपास 5,000 रुपये अशी भेटतात. ही रक्कम ही एकूण 2 वर्षासाठी असते. किती, 2 वर्ष सुरुवातीला. त्याच्यानंतर पुन्हा वरिष्ठ संशोधक म्हणून ओके पुढील 3 वर्षासाठी, ओके पुढील 3 वर्षासाठी 42,000 रुपये हे प्रति महिना आहे बरं का, प्रति महिना भेटतात. HRA वेगळे अजून म्हणजे राहण्यापिण्याची सोय तुम्हाला करण्यासाठी. तरी अशा पद्धतीची मोठ्या प्रमाणाची रक्कम तुम्हाला दरमहा मिळतं आणि 5 वर्षाचा याचा एकूण मोठा कालावधी आहे. त्यामुळं आरटी अंतर्गतमध्ये जी एकूण 10 जाती येतात त्या 10 जातीमध्ये जर तुम्ही स्वतः असाल तर या योजनेचा निश्चितपणे लाभ घ्या. त्यासाठी तुम्हाला सेट, नेट परीक्षा आणि गेट परीक्षा आणि PhDची पेट परीक्षा यापैकी कोणती परीक्षा एक उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. पण त्यासाठी PhD ला नोंदणी करणं अत्यंत आवश्यक असतं. जर तुम्ही PhD करत असाल 2023, 2024 आणि 2025 या 3 वर्षामध्ये तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये नोंदणी केलेली असाल तर त्या विद्यार्थ्यासाठी ही फेलोशिप योजना तुम्हाला निश्चितपणे लाभार्थी वगैरे त्याचा ठरू शकता. दर महिन्याला 37,000 2 वर्षासाठी HRA वेगळे आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढची वरिष्ठ फेलोशिप म्हणून त्याच्यानंतर 42,000 रुपये दर महिन्याला वेगळे पुढे भेटतात. त्यामुळे अशा मोठ्या प्रमाणाची लाखो रुपयाची स्कॉलरशिप तुम्हाला ही फेलोशिप यातून मिळू शकतं आणि तुमच्या संशोधन वर्तीला निश्चितपणे आरटी ही चालना देणार आहे, बळ देणार आहे. त्यामुळे या योजनेचा निश्चितपणे लाभ घ्या. जे विद्यार्थी या प्रवर्गातील असतील 10 जातीमध्ये तर त्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या एज्युमॉल या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मराठी, पॉलिटिकल सायन्स, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, त्याचबरोबर इतिहास, अर्थशास्त्र आणि शिक्षणशास्त्र अशा वेगवेगळ्या वैकल्पिक विषयात 2चे पेपरचे आपल्याकडे बॅचेस चालू झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला या संदर्भात काही माहिती हवी असेल तर आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर संपर्क साधा. त्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे आम्ही लागणारी मदत तुम्हाला निश्चितपणे मदत करू आणि त्या बॅच संदर्भात माहिती पण देणार आहोत. त्यामुळे तज्ज्ञ शिक्षकाकडून योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. सेट परीक्षा का महत्त्वाची आहे याचं कारण असं, कारण या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल भविष्यामध्ये तर तुम्हाला सेट परीक्षा क्वालिफाईड तुम्ही झाल्यानंतरच तुम्हाला PhD साठी तुम्हाला अप्लाय करता येतं. त्यामुळं 27 सप्टेंबरला होत असणारी सेट परीक्षा ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण ह्या फेलोशिप घेण्यासाठी. म्हणून सारथी, बार्टी, आरटी, महाज्योती अशा सर्व स्वायत्त संस्थेमध्ये प्रवर्गात येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठीची ही योजना आहे. त्यामुळं तुम्हाला सेट परीक्षा क्वालिफाईड होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आपण दुसरा पेपर अतिशय चांगल्या रीतीनं गुणवत्तापूर्व आपण तुमच्याकडून ते करून घेत असतो. त्यामुळं याचा लाभ घेण्यासाठी आम्हाला मोबाईल नंबर दिले आहे, त्यावर संपर्क साधा. तुमच्या सर्व समस्येचं आम्ही यातून निराकरण करू. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या शेअर करा की जेणेकरून आरटीच्या विद्यार्थ्यांना या योजनेची पूर्णपणे माहिती
निश्चितपणे जाईल आणि त्याचा लाभ पण घेता येईल. ओके, तोपर्यंत नमस्कार. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.